पलंग खाली गेले, पलंग खाली आत्ताच पडालं ते, आता बाहेरच निघेल ते असं वाटतंय मला. छोटू पिल्लू पिल्लू आहे, पिल्लू किल्लू. इकडं नाही यायला पाहिजे, आता तिकडंच पडेल असं वाटतं मला बाहेरच. दिसतंय का? एकदम छोटं आहे, दिसणार बी नाही ते. तुरु 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 चाललंय त्याचं केव्हाचं. हा ती काठी आहे ना त्याच्याने कर. काय रे वरती चढते? कुठं वरती? हा का? काही खरं नाही, कुठून घुसलं काय माहिती. आता दार बंद, व्यवस्थित बंद करावं लागेल. रात्रीचं आहे ना, बंद करून द्यायचं बरं का. हिरा अंधारामध्ये घुसतात ते, आहे का? रुक रुक, येऊशी करते. सरकू बरं थोडं पलंग इकडे. ते मध्ये जाईल ना मग, ते गोधडी ते मध्ये ठेवले ते. पलंग सरकत इकडं. वरती चढलंय का? एवढं आहे तिकडं नाही जायला पाहिजे ना. काय नाही करत, फक्त जवळ तरीच. इकडून असं जायला पाहिजे म्हणजे. इकडं तर मी उभी आहे बॉर्डरवर. दिसतंय का? मध्ये तर नाही घुसलं ते. त्याची काय खरं आहे, एवढंशी चुटकुलं पुटकुलं आहे, जाईल मध्ये घुसून. नाही दिसत आहे, काय नाही दिखायचं. नाही नाही गायब झालं आहे. मध्ये नाही घुसलं ना, मग तिकडं चाललं गेलं ते, माहिती आहे का? तरी काही झाडू ठेवलाय म्हणजे का तर जाईल नाही का? नाही गेलं वाटतं मला. वरती चढत होतं म्हणेन तू तर. मग हा माता वाटते का? चालू कर. ढग, हा
तिथं पांडवलेणी आहे ते. हां डोंगर आहे. दिस इज डोंगर. तर राणीच्या पप्पांची कंपनी इकडे आहे बरं का. म्हणजे इकडं मागे राहिली इकडे. हा पांडवलेणीचा रस्ता आहे. समोर दिसतंय का पांडवलेणी आहे. तर आम्ही तिथं नाही जाते, बाहेर चाललोय. ना रे टण्या. आगे देखो आगे. आवडली नाही मांडला घेऊन चालली. 2 दिवस कसं तरी काढले तिने. काय म्हणते मी. आणीच्या गप्पा चालू आहे आणि मला काय ऐकायला येत नाही आहे. तर आम्ही डीमार्टला चाललो आहे काहीच. थोडासा पाऊस आला आणि सगळं चिखल करून टाकले है ना. इकडे सगळ्या कंपन्याच आहे बरं का. इकडे सगळीकडे. इकडचा रोड बांधायचा बाकी आहे का. मस्त खड्डे आहेत तिकडं. नुसत्या माश्या आहे. काय आहे तिथं. 0 किराणा मी बाकी होता. एक जण कोणते एवढे का बरं घेतले. बाय वन गेट वन. हां का. आपण ना हे पण घेऊया डाळ, मसूरची डाळ. हे डाळ का पावशेर घेऊया कारण ते जास्त बनवत नाही आपण. हे तर 0च आहे वरती. डाळ. हे काय इलायची. काय काय घ्यायचं समजत नाही गाईच मला आता. हां तुला तर बॅगच घ्यायची आहे. डाळी डुळी आहेत भरपूर काही. हां राजमा. हां नको नको. पास्ता आहे तिथं पास्ता. हां काय. हां नको थांब पप्पाला येऊ दे मग घेऊत आपण. आणि इथे रबर संपलेले आहे. म्हणजेच तर चाललंय ना बघून एवढं. मी सांगत वाटतं माझ्या हिशोबाने 135 रुपयाला आहे गाईज.
चला चला, झाले झाले झाले. जोर लाव थोडा. इकडं जायचंय, इकडं. आमची हनी घेऊन चालले बरं का ट्रॉली. थांब थांब, तुझे शूजचे हे लेस निघालेत वाटतं. थांब तिथंच थांब. अरे अरे, काय काय घेतलं ग? चॉकलेट, बॅग घेतली, खूप सारं सामान घेतलं बरं का आज होणी. हे बघा काय काय साहित्य घेतलेलं आहे. आले का पप्पा? एक नंबर झाला. हे वेगळं होतं अजून. पाऊस आला होता काय? मग आता आहे का नाही फडकं पुसायला? कॉटन पुसायला हे नाही. हे घ्यायचं ना. वातावरण कसं झालंय पावसाचं बघ. इकडेच येते. हा ना. काय दिसते? भार. रेनकोट घालला आता. येता एवढा पाऊस ना पुन्हा ओले होऊन गेला. आम्ही माझी पिशवी पण ओली झाली. बॅग अजून बाहेरच ठेवली. आता लगेच जस्ट पोचलो बाहेर. किती ओलं झाले. हे बॅग तिथंच ठेवली. माझा रेनकोट काढला आणि ही बॅग पण पूर्ण ओली झाली आहे. आणि आम्ही पण सगळे ओले झाले बरं का. सगळं ते मला ही बॅग तिकडे ठेवावी. सोफा ओला होऊन जाईल. याच्यात पण सामान भरलेलं आहे कारण की त्या बॅगमध्ये मावत नव्हतं. आणि सगळे चपला झुंडलेले. शूज एवढं घाण झाले ना इथं पूर्ण चिखलाचं. काम करते आता, चेंज करून देते कारण की खूप जास्त ओली झाली. एकदम थर असं होऊन गेले होते. तर हनी ओली झाले होते. हनी पण काय ग काहीतरी डोळ्यात गेलं होतं माझं. किती ओले झाले आम्ही. हा का? मी ओले होऊन गेले पावसात. अरे बापरे, मी पण झाली ना ग, खूप ओली झाली ना मी पण. तर ओझं पण खूप जास्त होतं. कसं तरी धरून आणलं मी आणि जेमतेम धरून आणलं. आणि एक बॅग होती मागे हनीची, ही वाली बॅग. आणि कसं तरी देवाच्या कृपेने व्यवस्थित पोचलेला. पाणी खूप जास्त सुरू झाला. अचानक आम्ही जेव्हा निघत होतो ना तेव्हाच निघताना सुरू झाला पाऊस. तर अशाच प्रकारे आम्ही निवांत पोचलो आणि मस्त पोचलो. घे रे, तुला काही जमत नाही आहे. हां छान आहे ग, मस्त आहे. आणि कापड पण एकदम जाड आहे. थंडीच्या दिवसात खूपच चांगलं राहिलं. 300चा ड्रेस आहे ना ग. हां आता नाही घालायचं पण. आणि हनीचे मॅगी नूडल्स सगळं आणलं आहे बरं का.
सगळीच शॉपिंग केलेली बापरे. आणि काय काय घेतलं ग. हां आपली बॅग आणली का. तर खूप सारं सामान आहे. आता नाही करणार. थकून गेली बूप. हळू ना हळूहळू. हां टाक मध्ये. क्या क्या से क्या हो गया. आता जाऊ सरक मी हे पुसून घेते सर. क्या से क्या हो गया गाईस. सरक सरक. इथं पुस इथं पुस. इकडे दे पप्पाला दे. आणि हात धु बरं तुझं. हात धु ते लिक्विड आपलं हे केमिकलवाला असतं ते पाणी हात धुजा. सगळं चिकट होईल आता हे. ते प्लास्टिक काढलंच नाही. कसलं प्लास्टिक असतं. हां प्लास्टिक नाही काढलं नुसती ओढायला गेली. हां का. तिला काय माहिती तिला फक्त काढायचं माहिती आहे. हे बाई सगळं चिकट झालं ग. आणि सगळं चिकट पायाला चिटकते ते. त्याच्या पाण्यानेच पुसावं लागेल ते आता. नाही सांगायचं बेटा काढून घेऊ. तुला कळत नाही का. पप्पू त्याला घेतले तयार असेल. 2 मिनिटात करून द्यायचं. सांगायचं पप्पा कसं करते काढून द्या. रोड नुसती ओढते बघते. तिला नाही माहिती. जाऊ दे आता तुम्ही. प्रत्येक वेळेस सांगते नाही जेव्हा आणलं तेव्हा सांगते. जाऊ दे. टॅलेंट आहे तिच्यामध्ये ना गाणी. सांडायचं टॅलेंट आहे. आता नाही खेळायचं. नको बेटा आता नाही खेळायचं. हां रात्रीचं नाही खेळायचं. रात्रीचं नाही खेळायचं. ऐकत जायचं. ठेव. उद्या खेळायचं. उद्या सुट्टी आहे ना तुला. हां त्याच्यामध्ये नाही ऐकायचं पण टॅलेंट. नाही ऐकायचं पण टॅलेंट आहे याच्यामध्ये बरं का. तर बापरे 2 टॅलेंट आहे हनीकडे. हां दाखव का तुझे हे. हां दाखव ना आला. डोळ्यात ना काहीतरी गेलं वाटतं माझं. डोळ्यावर मारते. दाखव ना का. निकालो मत तिसे अच्छे से दिखाने दो. बघा काय. आणीसाठी मस्त रबर छान रबर आणलेत बरं का. आणि चॉकलेट बघ. चॉकलेट मेको भी देना. सर का बेटा इकडं मला पुसायचं आहे. तू तिकडं पाय नको ठेवू. एवढी छान बॅग होती. एवढी चांगली बॅग आहे ना. हिच्यापेक्षा ही 600ची बॅग भेटली आम्हाला माहिती आहे का ही. आणि कशी आहे बघा. चव नाही ढव नाही काहीच नाही. आणि ही बॅग 500 रुपयाची आहे. आणि एवढी चांगली आहे ना. जाड पण आहे. कापड बी चांगलं आहे त्याचं माहिती आहे का. अजून पण चांगली. आणि चांगलीच बॅग आहे. काहीच झालेलं नाही आहे तिला. मग आणि ही काय आहे. काहीच नाही आहे. अशी महागडी पोरगी ना आमची. काय करावं काही नाही. हे घे डस्टबिनमध्ये टाक. धर हे घे. महागात पडते ना.